नमस्कार मंडळी, मी सौ श्रेयसी कर्वे. महारुद्र हनुमान भाग 2 या भागामध्ये आपण हनुमानाच्या विषयी काही माहिती हनुमान जयंतीच्या निमित्ताने बघतो आहोत. हनुमान हा रामायणामधील एक प्रमुख आणि रामभक्त असा वानर. हा सर्व मानवी गुणांचा अत्युच्च आदर्श असं याला म्हणता येईल. महाधैर्यवान, महातेजस्वी, महाबलाढ्य आणि महापराक्रमी. पराक्रम हा त्याचा प्रमुख विशेषच. रामाच्या मते हनुमान म्हणजे शौर्यमूर्ती. जांबवानाने हनुमानाच्या पराक्रमाचं वर्णन करताना तो असं म्हणतो की हा वीर जिवंत असताना सगळ्या सैन्याचा जरी वध झाला तरी तो न झाल्यासारखा आहे, पण हनुमानाने जर प्राणत्याग केला तर आम्ही जिवंत असूनसुद्धा मृततुल्यच आहोत. प्रत्यक्ष युद्धाच्या प्रसंगी त्यांनी रावणाचा महापराक्रमी मुलगा अक्ष याचा वध केला. तसंच एकाहून एक सरस असलेले जंबुमाली, धूम्राक्ष, निकुंभ इत्यादी वीरही त्याने मारले. खुद्द रावणालासुद्धा त्याने मूर्छित केलं होतं. समुद्र उड्डाण, लंकेतल्या अशोकवनाचा केलेला विध्वंस, लंकादहन, सीतेचा शोध, द्रोणागिरी पर्वत आणणं इत्यादी या ज्या सर्व घटना आहेत त्या आपल्याला हनुमंताच्या शौर्याच्या खुणा दर्शवतात. हनुमान हा असाधारण पंडित आणि अद्भुत वक्ता होता. बाल हनुमंताला आपल्या तेजाचा 100वा भाग देताना सूर्यानं असं म्हटलं आहे की सर्व शास्त्रांचे अध्ययन करण्याची बुद्धिमत्ता मी याला देतो. त्यामुळे हा श्रेष्ठ वक्ता होईल. आणि वाल्मिकींनीसुद्धा त्याच्या गुणांचं वर्णन करताना असं म्हटलं आहे की शास्त्र आणि वेदार्थ निर्णय याविषयीची याची बरोबरी करणारा अख्ख्या जगतामध्ये कोणी नाही. हनुमंताची ही बुद्धिमत्ता रामाच्याही ध्यानी आली होती. रामाचा हनुमानावर खूपच विश्वास होता. अत्यंत नाजूक प्रसंगी दौत्य करण्याचं काम रामानं अनेक वार हनुमंतावर सोपवल्याचं आपल्याला दिसतं. रावण वधानंतर सीतेला निरोप घ्यायला त्यांनी हनुमानाला पाठवलं. तर आपण अयोध्येकडे येत असल्याची वार्ता भरताला सांगण्यासाठीही त्यांनी हनुमंताचीच योजना केली. आपला रामाविषयीचा भक्तिभाव व्यक्त करताना हनुमान रामाला असं म्हणतो की हे रामराया, माझं तुझ्यावर नेहमीच पराकाष्ठेचं प्रेम असो, माझी भक्ती अचल राहो आणि माझ्या मनातला भाव तुझ्याशिवाय अन्यत्र कुठेही न जावो. जोपर्यंत भूतलावर रामकथा प्रचलित आहे तोपर्यंत माझ्या शरीरामध्ये प्राण राहोत. हनुमानाची चिरंजीवांमध्ये गणना केली जाते. त्याचेही कारण हा उभयतांमधील संवाद असावा असं जाणकारांचं मत आहे. हनुमान हिमालयामध्ये अजूनही जिवंत असल्याची कल्पना यातूनच निर्माण झाली असावी. भीम आणि हनुमान यांची भेट हिमालयातच झाली होती. या भेटीत झालेल्या संवादामध्ये हनुमानाने भीमाला सांगितलं की जोपर्यंत रामकथा प्रचलित आहे तोपर्यंत मी जिवंत राहावे असा वर मी रामाकडून मागून घेतला आहे. अशा प्रकारच्या कथांमुळे हनुमान चिरंजीव मानला जाऊ लागला. शिवाय निरनिराळ्या देवांनी दिलेले वर या विचारालाही पोषकच आहेत. हनुमानाला रुद्राचा अवतार मानतात. रुद्र हे 11 आहेत. हनुमान रुद्र आहे. म्हणूनच हनुमानाची गणना 11 रुद्रामध्ये केली जाते. भीम हे 11 रुद्रातीलच एक नाव आहे. हनुमंताला भीमरूपी महारुद्र असं म्हटलं जातं. हनुमानाच्या स्वरूपासंबंधीसुद्धा वेगवेगळी माहिती आढळते. हा क्वचित काळा पण बहुअंशी तांबडा असतो. तांबडा हनुमान म्हणजे शेंदूर माखलेला. त्याचा काळा वर्ण हा शनीच्या प्रभावाने निर्माण झाला असावा
तांबडा वर्ण हा परंपरेचं प्रतीक असावा. हनुमान हा रुद्रावतार किंवा रुद्रपुत्र म्हणूनही रुद्र हा रक्तवर्णाचा आहे. त्यामुळे हनुमानही तांबडा झाला असावा. हनुमानाप्रमाणे शनी ही काळ्या रंगाचा असतो. लोकमानसात शनी आणि हनुमान यांची सांगड ही दृढ आहे. दास मारुती आणि वीर मारुती अशी हनुमंताची 2 रूपं. दास मारुती राममंदिरात रामापुढे विनम्रतेने हात जोडून उभा असतो. युद्धाच्या पावित्र्यात वीर मारुती असतो. हनुमानाचे महावीर हे नावही प्रसिद्धच आहे. वीर मारुतीची स्वतंत्र मंदिरं असतात. आपल्या महाराष्ट्रामध्ये फाल्गुन महिन्यात अनेक ठिकाणी वीर मिरवले जातात, विशेषतः कोकणामध्ये. त्यावेळी हे वीर मारुतीच्या दर्शनाला चाललेले आपल्याला दिसतात. यक्ष संस्कृतीची लक्षणे सांगणारं अनेक गुणविशेष हनुमंतामध्ये असल्याचे दिसतात. कसे ते पाहूया उद्याच्या भागात.